मित्रांनो नमस्कार. ही गोष्ट त्यावेळची आहे ज्यावेळी पॅब्लो पिकासो हे युरोपमधील एक फेमस पेंटर म्हणून कार्यरत होते. पॅब्लो पिकासो एकदा मार्केटमध्ये असेच उभे असताना एक महिला धावत पळत त्यांच्याजवळ आली आणि तिने त्यांना विचारलं, तुम्ही पिकासो आहात ना? त्यावेळी ते म्हणाले, हो मीच पॅब्लो पिकासो आहे. त्या महिलेने त्यांना सांगितलं की मी तुमच्या पेंटिंग्स पाहिलेल्या आहेत, तुमच्या पेंटिंग्स खूप छान आहेत, तुम्ही माझ्यासाठी काही करू शकता का? त्यावेळी पिकासो म्हणाले, हो जरूर, का नाही. त्यावेळी त्या महिलेनं तिच्या पर्समधील एक कागदाचा तुकडा काढून त्यांच्या हातात दिला. पिकासोंनी एक 5 मिनिटाचा वेळ घेत त्या कागदाच्या तुकड्यावरती एक छान सुंदर असं स्केच बनवून तिला दिलं आणि तो कागद तिला देताना ते म्हणाले की हा कागद खूप मौल्यवान आहे, याची किंमत तुझ्या सर्व गरजा पूर्ण करू शकते. ती महिला आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत होती आणि तिनं नंतर तो कागद एका एक्झिबिशनमध्ये दाखवला आणि खरंच तिला त्या पेंटिंगचे, त्या स्केचचे खूप सारे पैसे मिळाले मित्रांनो, ज्यामधून तिच्या सर्व गरजा ती पूर्ण करू शकली. ज्यावेळी दुसऱ्यांदा पिकासोची तिनं भेट घेतली त्यावेळी तिनं त्यांना विचारलं, हे कसं शक्य आहे की 5 मिनिटात तुम्ही एवढं मोठं काम केलेलं आहे? मित्रांनो, पिकासोंनी त्यावेळी तिला जे उत्तर दिलं ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण ते प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक व्यवसायामध्ये लागू होणारं ते त्यांचं वाक्य होतं. त्यांनी तिला म्हटलं होतं की हे चित्र जरी 5 मिनिटात तयार झालं असेल तरी त्यासाठी मला 30 वर्ष लागलेले आहेत की ते 5 मिनिटात कसं पूर्ण करायचं. मित्र हो, तुम्ही ज्यावेळी तुमच्या कामामध्ये झोकून देऊन काम करता, फोकस्ड राहून काम करता, त्या कामाचं स्किल तुमच्याजवळ येतं, त्यावेळी तुम्ही त्या कामामध्ये अगदी परफेक्ट असता आणि त्याचा मोबदला सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतो. सो विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे लागू होतं, व्यावसायिकांसाठी सुद्धा हेच लागू होतं. आपल्या कामामध्ये दी बेस्ट आपण बनलं पाहिजे. म्हणून मग ज्या लोकांना, जे कोणी हे व्हिडिओ पाहत आहेत, ज्यांना बेस्ट बनायचं आहे, तुमच्या फील्डचं पिकासो तुम्हाला बनायचं आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे आय एम दी बेस्ट. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण ते तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. थँक्यू.